भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, आरपीआय युतीच्या उमेदवार प्रियांका आशिष दामले यांची कुळगाव बदलापूर नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी शांत आणि सन्मानपूर्वक निवड झाली आहे। बदलापुरात महिलाराज आला असल्यामुळे सर्वत्र आनंद उमटत आहे। शिंदे सेनेचे वामन म्हात्रे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड निश्चित झाली। तसेच प्रभाकर पाटील आणि तुषार आपटे यांचीही कुळगाव बदलापूर नगरपालिका स्वीकृत नगरसेवकपदी शांत वातावरणात निवड झाली। जनतेने दाखवलेला विश्वास आणि दिलेले प्रेम हे निश्चितच शहराच्या विकासाला आहे, असे सर्वसामान्य जनतेतून मत व्यक्त केले जात आहे। किती असणार त्या अनुषंगाने आम्हाला इथे आज म्हणजे महिला नगरपालिकेत तुम्ही बघाल तर महिला जास्त आहेत, पुरुष कमी आहेत आणि त्याच कॅल्क्युलेशन प्रमाणे आज आम्ही जेव्हा आमची युती झाली त्या युतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाबरोबर जेव्हा युती झाली त्या युतीच्या वेळेसच आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना शब्द दिला होता की उपनगराध्यक्षपद आम्ही त्यांना देणार आहे आणि तो शब्द आज आम्ही ते पाळलेला आहे आणि युतीतूनच आम्ही प्रियांका आशिष दामले यांना उपनगराध्यक्षपद म्हणून दिलं आहे आणि त्याची निवड एकमुखाने केलेली आहे। आज खरं तर मी सर्वप्रथम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तसंच आमचे पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आणि आपल्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत आमदार किसन कथोरे, आपल्या कुळगाव बदलापूर नगराध्यक्षा ज्या आहेत रुचेताई घोरपडे, आमचे जे गटनेते आहेत शरद तेलीजी, राजेंद्रजी घोरपडे आणि तसंच सगळंच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानेन की आज मला उपनगराध्यक्ष म्हणून आज तिकडे विराजमान केले। आज जर आपण सभागृहाचं चित्र बघितलं तर खरंच महिलांची संख्या ही जास्त आहे आणि कुठेतरी बदलापूर नगर परिषदेवरती महिला राज हा आलेला आहे। कायमच राष्ट्रवादी पक्ष असू दे किंवा भारतीय जनता पार्टी असू दे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे। यापुढे देखील अगदी ठोस आणि धोरणात्मक कामं आम्ही यापुढे करत राहू। तसंच बदलापूर शहराच्या विकासासाठी, स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी जे काही आणि मी म्हणेन की जनतेच्या मनातली कामं आणि जनतेला अपेक्षित अशी कामं आम्ही कायमच आदरणीय आमच्या नगराध्यक्ष आहेत